हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला आपला नवोदयचा पेपर त्याच्यातली चाचणी पुस्तिका बी मधले मी गणिताचे काही प्रश्न तुम्हाला सांगणार आहे. गणिताचे जे उत्तर होते मी सांगणार आहे. आपण गणिताचे जेव्हा काढतो तर इथे अंकगणित परीक्षण खंड 2 मधला हा पहिला प्रश्न आपल्याला इथे भेटेल. हा पहिला प्रश्न आहे 90चे मूळ अवयव. 90चे मूळ अवयव आपल्याला याच्यात विचारलेले आहेत. तर याच्यापैकी पहा, 9 ही मूळ संख्या नाही आहे, इथं 6 ही मूळ संख्या नाही, इथं 15 ही मूळ संख्या नाही आहे. मग इथं मूळ संख्या जर पाहिले 2, 3, 5 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर राहणार. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पाहिला 4, 2, 0, 7 या सर्व अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान ह्या संख्येतील आपल्याला तफावत काढायची होती. ती तफावत काय आहे? इथं मोठ्यात मोठी संख्या पाहिलं तर 7420 आहे आणि लहानात लहान संख्या आहे 2047 आहे. याच्यात दोघातली जर तफावत पाहिली ती 5373 अशी आहे. त्याच्यामुळं याचं 42चं उत्तर हे पर्याय क्रमांक सी. त्याचप्रमाणे आपण हा जर प्रश्न पाहिला याच्यामध्ये जे आपलं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक बी. याला सोडवल्यावर आपल्याला पर्याय क्रमांक बी उत्तर भेटेल. त्याचप्रमाणे 44 प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे पर्याय क्रमांक सी असणार आहे 125.2311. याचं उत्तर आहे 25.2311. त्याचा पुढचा आहे आपल्याला भागाकाराचं एका प्रश्नाचं उत्तर होतं. भाजक दिलेलं आहे, तिथे भागाकार दिलेला आहे, 16 बाकी दिलेली आहे. ठीक आहे. आणि आपल्याला काय सांगितलं, बाकी 27 दिलेली आहे. तर भाज्य आपल्याला काढायचा. तर याचा भाज्य काय असणार आपल्याला 843. त्याच्यानंतर पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते? तर नेहमी 1 ही सगळ्या मूळ संख्येचा अवयव असते. 47चा प्रश्न पाहिला आपल्याला याचे फॅक्टर काय करायचे, सोपे रूप द्यायचे असेल तर आपल्याला याचं उत्तर भेटेल 8037/100. हे त्याचं सरळ रूप सोपं आहे. ठीक आहे. याचं जे उत्तर आहे ते असणार आपल्याला पर्याय क्रमांक सी. त्याचा पुढचा जो प्रश्न पाहिला आपल्याला असं एक पदावली दिलेली आहे. त्या पदावलीचं उत्तर काढायचं आहे. त्या पदावलीचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये 4 उत्तर भेटते, जे की पर्याय क्रमांक सी आहे. त्याचप्रमाणे आपण जर पुढचा प्रश्न पाहिला, पुढचा प्रश्न तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 0.033003 असं त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येकी 30 ml च्या 17 पाण्याच्या बाटल्या भरायच्या होत्या असा प्रश्न होता. तर प्रश्न क्रमांक 50चं जे उत्तर आहे तुम्हाला हे बी पर्याय क्रमांक बी 9 उत्तर मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला सुरेश यांच्या काकाला भेटायला सकाळी 9 वाजता निघाला. बघा, तो सकाळी चालत गेला 10 मिनटं. त्याच्यानंतर बसचा प्रवास झाला 1 तास 5 मिनटं. त्याच्यानंतर त्याचा झाला अजून 15 मिनटं चालत गेला. फक्त इथून एवढाच आपल्याला प्रवास काढायचा होता. त्याचं उत्तर आहे आपल्याला 10 मिनटं आणि इथं 5 मिनटं, 1 तास 15 मिनटं आणि 1 तास 15 मिनटं आणि 15 मिनटं. तर 1 तास 30 मिनटंच त्याला वेळ लागला. बाकीचा हा तो घरी बसलेला आहे, त्यातला आपल्याला विचारात घ्यायचं नाही आहे. त्याच्यामुळं 1 तास 30 मिनटे त्याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर एक दुकानदार 1 रुपयाला 5 चॉकलेट घेतो असा एक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 2500 त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आपल्याला 53व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं की सगळ्यात जास्त याच्या आयताचे क्षेत्रफळ विचारले. पहा, ह्या दोघांचं क्षेत्रफळ काढलं 10 × 18. ठीक आहे. ह्या दोघांचं क्षेत्रफळ 10 × 180 येते. ह्या 14 × 14 काढले. ही आकृती जरी छोटी दिसत असेल 14 14 आहे. 14 14 म्हणजे 196 येते. ह्या दोघांचं उत्तर कमी येते, ह्या दोघांचं पण कमी येते. त्याच्यामुळं याचं जे पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक बी 196. ठीक आहे. त्याच्यानंतर
पण जर पुढचा प्रश्न बघितला 33/40 याच्यामधून काय वजा केलं तर 11/40 आहे, तर त्याचं उत्तर आहे 11/20 वजा केले तर त्याचं उत्तर आपल्याला 11/40 म्हणजे पर्याय क्रमांक त्याचं काय आहे उत्तर ए. त्याच्यानंतर पुढच्या पानावर आपल्याला एक चौरसाकार बागेचा असा प्रश्न दिलेला आहे, त्याचं आपल्याला उत्तर काढायला गेलं तर त्याच्या उत्तर ते 4750 स्क्वेअर आपल्याला सेंटीमीटरचा वर्ग असं उत्तर त्याचं येते. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्याचप्रमाणे आपल्याला इथं काही पदावरची बेरीज दिली, वजाबाकी दिली, बेरीज दिली, वजाबाकी. मग हे बेरीज करायची, वजाबाकी करायची. 12मधून 3 वजा केले 9 आले, 9 9 18, 18मधून 1 गेला 17 आणि खालचा छेद समान असल्यामुळं 17/22 याचं आपल्याला उत्तर राहण्याचं पर्याय क्रमांक बीमध्ये. त्याचप्रमाणे टीनाने एक स्कूटर 55,000ला घेतली, 3,400 खर्च केला म्हणजे 58,400 तिथं एकूण खर्च झाला आणि तिने 58,400च्या जर वरील जास्त किमतीला विकली असती तर नफा झाला असता, पण तिने 56,000लाच विकली म्हणजे तिथं तोटा झाला. 58,400मधून 56,030 वजा केले तर आपल्याला उत्तर येते 2,370 तोटा पर्याय क्रमांक बी. त्याचप्रमाणे घड्याळीत संध्याकाळी बघा सायंकाळी 6 कसे वाजतात, एक काटा इथं असतो, एक काटा इकडं असतो म्हणजे याचा सरळ कोण तयार होईल आपल्याला. ठीक आहे, याचा पर्याय क्रमांक डी. त्याचप्रमाणे इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि इथं आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर विचारलेलं आहे. ठीक आहे, तर इथे काय विचारलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण जर हा पाहिला हा प्रश्न 59 नंबरचा, इथे मध्ये विचारला क्यू आणि आर. क्यू आणि आर ह्या दोघांची टोटल केली, याची 6 आहे आणि याची 10 आहे. 6 आणि 10 होतात 16 आणि याची 4 आहे, 4 आणि 8 होतात 12 म्हणजे 16 आणि 12 याच्यातला फरक कितीचा आहे, त्याच्यातला फरक आहे 4चा. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए. सायकलच्या चाकात एकूण 24 तार आहेत. आपलं सायकलचं चाक राहते 360 अंशाचं, त्याच्यात 24 तार आहेत म्हणजे याचा भागाकार जर तुम्ही केला त्याचा भागाकार येणार 15. ठीक आहे, अशा प्रकारचे आपण गणिताचे सगळे उत्तर ते पाहिलेत. त्याचप्रमाणे आपण बाकी पण विषयाचे जे भाषा विषय आहे आणि आकृत्याचे आपण प्रश्न पाहू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.